हाय हॅलो नमस्कार. मी डॉक्टर स्नेहला वडबडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढवण्याचा. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मात मकर संक्रांती अगदी खास मानली जाते. ह्या सणाला विशेष महत्त्व आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्यात मकर संक्रांत येत असते. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या क्रियेला आपण संक्रांत म्हणतो. एकूण राशी 12 आहेत आणि महिने सुद्धा 12, त्यामुळे वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात. पण सूर्य जेव्हा त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत होते आणि आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण चालू होते. दर 6 महिन्यांनी सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन ह्या प्रक्रिया होतात. सूर्य पूर्वेला उगवतो हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा उत्तरायणाला सुरुवात होते तेव्हा सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेला झुकलेला दिसतो आणि जेव्हा दक्षिणायन चालू होते तेव्हा सूर्य थोडासा पूर्वेला झुकलेला दिसतो. तो जर दक्षिणेला झुकलेला दिसला त्यामुळे उत्तरायण चालू होते आणि मकर संक्रांत विशेष मानली जाते. नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मराठी महिन्याप्रमाणे दरवर्षी संक्रांत ही पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्याचा विचार केला तर दरवर्षी मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात येते. यावर्षी सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024ला संक्रांती आलेली आहे. 15 जानेवारीला मकर संक्रांत येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, कारण मागच्या वर्षी सुद्धा संक्रांत 15 जानेवारीला होती. त्याआधी संक्रांती 14 जानेवारी आणि 13 जानेवारीला होती. संक्रांतीला थोडेफार बदल पाहायला मिळतात. ज्योतिषतज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारीला मध्यरात्री 2:42 धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे आणि आपण उदय तिथीला सण साजरे करतो. त्यामुळे यंदा आपल्याला 15 जानेवारी 2024ला मकर संक्रांत साजरी करायची आहे. आता आपण ह्या वर्षीची संक्रांत कशावर आहे ते जाणून घेऊया. तर संक्रांतीची कथा अशी आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनही काही खेडेगावात किंवा काही ठिकाणी गावातील जो ब्राह्मण असेल तो गावोगावी जाऊन किंवा घरोघरी जाऊन संक्रांत सांगतो आणि त्या बदल्यात त्यांना आपण धनधान्य देतो. अशी प्रथा अजूनही बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर तुमच्याकडे अशी प्रथा चालू आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री शके 1945च्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजेच शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. संक्रांतीच्या पुण्य काळ सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच संक्रांतीसाठी पूर्ण दिवस शुभ आहे. संक्रांत कधीही अशुभ नसते. अशुभ असती तर आपण संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पूजा अर्चा केल्या नसत्या किंवा त्या दिवशी आपण मंदिरातही गेलो नसतो. संक्रांत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते देवी जगदंबेचं एक रूप आहे. सूर्याचं मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे आणि वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे. वासा करता तिने हातात दुर्वा घेतलेल्या आहेत. ती चित्रान्न भक्षण करत आहे. तिची जाती ब्राह्मण आहे. भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे. वार नाव गोहरा असून नक्षत्र नाव मोहोदरी आहे. सामुदाय मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे. ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. तर ह्या वर्षीच्या संक्रांतीचं फळ काय आहे ते आपण पाहूया. मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू ह्या वर्षी महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुखाची प्राप्ती होईल. पर्वकाळ
काळात आपण काय दानधर्म करावा ते पाहूया. नवे भांडी, गाईला घास, अन्न, तीळपात्र, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान तुम्ही करू शकता. किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा कळी दिन म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस. संक्रांतीच्या काळातील वर्ज्य कामे. आता संक्रांतीच्या दिवशी हे करू नये ते करू नये असं आपण खूप ऐकतो, पण त्यातील जमेल तेवढेच आपण कटाक्षाने पाळावे. संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कठोर बोलणे टाळायचे आहे, म्हणजेच घरात भांडण नको, उत्साहाचं आनंदाचं वातावरण असावं आणि जुन्या रुसवे फुगे सोडून आपल्याला ही संक्रांत तिळगुळ देऊन साजरी करायची आहे. वृक्ष गवत काढणे टाळायचे आहे, म्हणजे झाडाची पाने फुले तोडू नये. संक्रांतीच्या दिवशी पूजेसाठी लागणारी पाने फुले किंवा स्वयंपाकघरात लागणाऱ्या कोथिंबीर, मिरची यासारख्या वस्तू आधीच आणून ठेवाव्यात. संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गाईचे किंवा म्हशीचे धारा काढायचे नाहीत असंही सांगितलं आहे, पण ते कितपत पाळायचं आणि कितपत नाही हे ज्याच्या त्याच्यानुसार आपण ठरवावं. खण पूजन किंवा सुगड पूजन विधी. मातीच्या बोळक्यांना काही भागांमध्ये सुगड म्हणतात तर काही भागांमध्ये खण असे म्हणतात. तुमच्याकडं त्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुळशीचे व विवाहित स्त्रियांचे असे मिळून 5 खण पूजले जातात. काही ठिकाणी ही सुगडे काळ्या रंगाची भेटतात तर काही ठिकाणी ही विटकरी रंगाची भेटतात आणि आजकाल त्यांना खूपच हौस आहे. ते अगोदरच खण घरी आणून त्याला विविध कलरनी पेंट करून त्याला आकर्षित असेही बनवतात. तुमच्याकडे ज्या प्रकारची खण भेटतात त्या प्रकारची तुम्ही घ्यावीत, पण काही कारणास्तव तुम्हाला खण भेटलीच नाही तर तुम्ही खणामध्ये जे टाकायचा ओसा असतो ते एका तांब्यात भरून त्याची पूजा करू शकता. जनरली मकर संक्रांत सोडून कधी आपण काळा रंग वापरत नाही, कारण आपण त्याला अशुभ मानतो. तर असं काही नाही आहे, काळा रंग अशुभ नाही आहे. पूजेमध्ये आपण अनेक प्रकारचे काळ्या रंगाचा वापर करतो आणि भरपूर ठिकाणी आपण सुगडामध्ये जे बोळके वापरणार असतो तेही काळ्याच रंगाचे असतात. तसंच नवरात्रीमध्ये आपण जो घट बसवतो तोही काळ्याच रंगाचा असतो. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून काळा रंग परिधान करा. संक्रांतीलाच नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता. संक्रांतीमध्ये वर्ज्य रंग हे आहेत किंवा ह्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू नये, नाहीतर तुमच्यावर संकट येईल अशा प्रकारच्या अफवा आपल्याला ऐकायला भेटतात. तर असं काही नसतं. तुम्हाला हव्या त्या रंगाच्या साड्या बांगड्या तुम्ही घालू शकता. त्या निव्वळ अंधश्रद्धा आहेत, बाकी काही नाही. वर्षातील पहिला सण संक्रांत आहे, त्यामुळे अशा अफवाला बळी पडू नका आणि संक्रांत अगदी तुम्हाला हवी तशी उत्साहात साजरी करा. आता आपण ज्या खणाची पूजा करतो त्या पूजेमध्ये आपण काय काय वापरतो ते पाहूया. गव्हाच्या उंब्या, हरभऱ्याचे घाटे, ऊसाचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोर, भुईमुगाच्या शेंगा, बिब्याची फुले, तीळ, गूळ यासारख्या गोष्टीचा आपण ओसा म्हणून वापर करतो आणि त्याच मिश्रण खणामध्ये भरले जातं आणि खणाची पूजा केली जाते. यामध्ये प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल आपल्याला पाहायला मिळतो. तसंच जशी थोड्या अंतरावर भाषा बदलते तसे सणवार साजरे करण्याची पद्धतही वेगळी असते, पण त्या मागची भावना श्रद्धा एकच असते. आपण जे सामान ओसा म्हणून वापरतो ते शेतकऱ्यांसाठी त्यांचं सोनं वैभव असतं. त्यामुळे आपण ओसा ओसून झाल्यावर जे खण असतात त्यावर एखादं नवीन कापड झाकून ठेवतो. बऱ्याच जणी संक्रांतीच्या दिवशी किंवा त्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात व संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला लहान मुलांचे बोरनाणही केले जाते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करू शकता. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला पूर्वीच्या काळी आपण ज्या खणाची मकर संक्रांतीला पूजा केलेली असे तेच खण वाण म्हणून दिले जायचे, पण काळानुसार प्रत्येक गोष्टी बदलल्या आहेत. आता घरात उपयोगी येणाऱ्या किंवा रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी ह्या वाण सामान म्हणून भेट दिल्या जातात.
आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ आपल्यालाही भेटावा यासाठी हळदी कुंकू महिला आयोजित करत असतात. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनहाण करण्याची ही प्रथा आहे. ते तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. ज्यांचं नवीनच लग्न झालं आहे त्या मुली पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून मस्त काळी साडी घालून ओसायला जातात आणि त्यांचा पहिला मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. आणि ज्यांचं नवीनच लग्न ठरलं आहे त्यांना सासरवरनं संक्रांत दिली जाते. त्याच्यामध्ये ओसायचं साहित्य म्हणजे ओसा, साडी आणि साज शृंगाराचे साहित्य हे त्यांना भेट म्हणून दिले जाते. तर अशा प्रकारे प्रत्येक भागामध्ये विविध प्रकारे संक्रांत ही साजरी केली जाते. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.